नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन स्टोरी। या स्टोरीचं नाव आहे मित्रांनो पंडित's डिफीट, म्हणजे पंडितची हार। मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी सुधारणार आहे, तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच इम्प्रूव्ह होण्यास मदत होणार आहे। मित्रांनो, या सिरीज मधला आजचा सेशन आहे आपला 20 नंबरचा। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो बघा, स्टोरीचं नाव आहे पंडित's डिफीट। आता पंडितला इथे अपोस्ट्रॉफी एस लागलाय, म्हणजेच काय तर चाचीचे, पंडितची हार। डिफीट म्हणजे काय? हार। तर या स्टोरीमध्ये अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एक पंडित येतो आणि तो अकबर बादशाहला प्रश्न विचारतो, त्यावरची पूर्णपणे डिपेंड असणारी ही स्टोरी आहे। चला आता स्टोरीला बघूया। One day, a priest came in the court of Akbar with his wrist full of golden bangles and threw a challenge to Akbar. आता बघा, वन डे एके दिवशी, अ प्रिस्ट, या प्रिस्टचा अर्थ होतोय धर्मगुरू किंवा पुजारी। आता अ किंवा वापरतात ज्यावेळेला एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे हे सांगायचं असेल तेव्हा। बघा, वन डे अ प्रिस्ट, एके दिवशी एक धर्मगुरू। कम म्हणजे येणे, कमचं विटू झालं, के म्हणजेच काय तर सिंपल पास्टची रचना झाली। बघा, अ प्रिस्ट हा सब्जेक्ट झाला, केम हा फिटू झाला, इतर पार्ट ऑब्जेक्टचा, म्हणजे सब्जेक्ट प्लस फिटू प्लस ऑब्जेक्ट अशी रचना होते, तेव्हा सिंपल पास्ट होतो। सिंपल पास्ट म्हणतो अशी घटना भूतकाळात घडून गेली। बघा, आता एके दिवशी एक धर्मगुरू कुठे आला? इन द कोर्ट ऑफ अकबर, अकबर बादशहाच्या कोर्टमध्ये, दरबारामध्ये आला। ओके, विथ कुणासोबत? बघा, विथ हिज रिस्ट फुल ऑफ गोल्डन बँगल्स। बघा कसा आला तो? रिस्ट फुल ऑफ गोल्डन बँगल्स। रिस्ट म्हणजेच मनगट, फुल ऑफ भरलेल्या, गोल्डन बँगल्स सोन्याच्या बांगड्या, म्हणजे सोन्याचे कडे, म्हणजे स्वतःच्या हातामध्ये पूर्णपणे तो सोन्याचे कडे घालून राजाच्या दरबारामध्ये आला। बघा, अँड थ्रू अ चॅलेंज टू अकबर। आता मित्रांनो, थ्रो म्हणजेच फेकणे, थ्रोचा विटू होतो थ्रू, म्हणजेच काय तर त्याने एक आव्हान दिलं असं आपण त्याला म्हणूया। बघा ना, चॅलेंज टू अकबर, तो धर्मगुरू, तो प्रिस्ट अकबर बादशाहच्या दरबारामध्ये आला आणि त्याने अकबराला एक चॅलेंज दिलं। पुढे बघा, ही सजेस्टेड दॅट, म्हणजे त्याने सुचवलं की, सिंपल पास्ट टेन्स, ही विल क्वेश्चन द नोबलमन ऑफ अकबर कोर्ट्स। मित्रांनो, ही विल क्वेश्चन, येथे टेन्स झालाय सिंपल फ्युचर टेन्स। बघा, सब्जेक्ट झालाय ही, सब्जेक्ट नंतर विल आलाय, नंतर क्वेश्चनचा फी वन इथे आलेला आहे। म्हणजेच बघा, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस फी वन म्हणजे काय? अशी घटना जी भविष्य काळात घडते हे सांगण्यासाठी किंवा घडेल हे सांगण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात। बघा, ही सजेस्टेड दॅट, त्याने सुचवलं की, ही विल क्वेश्चन, तो प्रश्न विचारेल। बघा, तो प्रश्न विचारेल द नोबलमन ऑफ अकबर्स कोर्ट। बघा, अकबर्स कोर्ट, अकबर बादशाहच्या कोर्टमध्ये, दरबारामध्ये जे नोबलमन आहेत, म्हणजेच काय तर उच्च पदस्थ आहेत, जे विद्वान वानसे आहेत, त्यांना तो प्रश्न विचारेल। आणि बघा, अँड इफ ही लुजेस, आता लूज म्हणजे हरणे असं आपण म्हणूया। इफ, जर तो हरला, ऑल द बँगल्स दॅट ही हॅज कलेक्टेड फ्रॉम ग्रेट मॅन ऑल अक्रॉस द वर्ल्ड विल बी अकबर्स। बघा काय म्हणतो, बघा, जर त्याने तो हरला त्या स्पर्धेमध्ये, ऑल द बँगल्स, त्याच्याकडे ज्या सर्व बँगल आहेत ना, ही हॅज कलेक्टेड, ज्या की त्याने गोळा केलेल्या आहेत। आता मित्रांनो, येथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला। बघा, ही झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅव हॅज पैकी हॅज वापरला आणि नंतर फित्री झालेला आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फित्री, म्हणजेच काय अशी क्रिया जी पूर्ण झालेली आहे। आता तो काय म्हणतो बघा, जर तो शर्यतीमध्ये हरला तर त्याने ज्या सर्व काही बँगल्स कलेक्ट केलेल्या आहेत, गोळा केलेल्या आहेत, कुठून? बघा, फ्रॉम, पासून, ग्रेट मेन ऑल अक्रॉस द वर्ल्ड, या जगामधले जे सर्व काही महान माणसे आहेत त्या माणसांकडून त्याने सोन्याच्या बांगड्या किंवा सोन्याचे कडे गोळा केलेले आहेत। ओके, काय म्हणतो बघा, तर तो सर्व ज्या बांगड्या असतात विल बी अकबर्स कोर्ट, त्या कुणाच्या होतील? जर मी हरलो तर त्या सर्व बँगल्स तुमच्या दरबारामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्या सर्वांच्या होतील। बट, परंतु, इफ ही विन्स, जर तो जिंकला, म्हणजे हा प्रिस्ट जर जिंकला, अकबर विल हॅव टू ऑफर हिम अनादर गोल्डन बँगल। जर तो अकबर बादशाह हरला तर काय करावं लागेल? बघा, अकबर विल हॅव टू, मित्रांनो रूल म्हणतो सब्जेक्ट प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू असेल तर प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट करावी लागते। भूतकाळामध्ये जर रचना असेल सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस फी वन तर भूतकाळात एखादी गोष्ट करावी लागली आणि फ्युचर मध्ये एखादी गोष्ट करावी लागेल हे सांगायचं असेल तर सब्जेक्ट प्लस विल हॅव ऑब्लिक शाल हॅव प्लस टू येथे येत असतं। इथे बघा अकबर विल हॅव टू येथे आलेले म्हणजेच काय त्याला करावे लागेल। अकबर विल हॅव टू ऑफर हिम अनादर गोल्डन चेअर।
आता रूल काय म्हणतो बघा, इथे काय म्हणतो, अकबर बादशाहचा यांच्यामध्ये एक रूल झाला, नियम झाला. तर ते असं म्हणतात की जर तो पुजारी हरला तो त्याच्या सर्व बांगड्या कुणाला देईल, अकबर बादशाह मधल्या कोर्टियरला देईल. ओके. आणि जर अकबर बादशाह हरला म्हणजे त्याच्या दरबारामधले असणारे व्यक्ती नोबलमन जर हरले तर अकबर बादशाहला त्याला नवीन एक दुसरी सोन्याचं कड त्याला द्यावं लागेल. पुढे बघा, बिरबल वॉज समन टू फेस द चॅलेंज. म्हणून बघा एवढं झाल्यानंतर बिरबल वॉज समन, वॉज नंतर फित्री आलाय म्हणजेच सिंपल पास्ट मधलं पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. बघा, बिरबल वॉज समन, बिरबलला आदेश देण्यात आला, बिरबलला बोलवण्यात आलं. कशासाठी? टू फेस द चॅलेंज, हे आव्हानाला फेस करण्यासाठी. अँड द प्रिस्ट स्टार्टेड क्वेश्चनिंग हिम, आणि मग आल्यानंतर त्या प्रिस्टनी त्या बिरबलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पुढे बघा आता, द प्रिस्ट आस्क बिरबल द फर्स्ट क्वेश्चन. मग त्या प्रिस्टनी बिरबलला पहिला प्रश्न विचारला. युजली आवर ब्रेन इज आवर हेड बट वेन डज इट लिव्ह. काय म्हणतो बघा, युजलीचा अर्थ होतोय सामान्यपणे किंवा सहसा. तो काय म्हणतो बघा, युजली आवर ब्रेन म्हणजे सामान्यतः किंवा सहसा आपला ब्रेन कुठे असतो बघा, इज इन आवर हेड. बघा, इन प्रिपोजिशन काय म्हणतो, आपल्या हेडमध्ये आपल्या डोक्यामध्ये सहसा आपला ब्रेन असतो. परंतु वेन डज इट लिव्ह, तो केव्हा निघून जातो. बघा प्रश्न काय विचारलाय, सहसा ब्रेन तर आपल्या डोक्यामध्ये असतो परंतु तो केव्हा निघून जातो असा त्या प्रिस्टनी बिरबलला प्रश्न विचारला. बिरबल सेड इन ओल्ड एज. मग त्यावर बिरबलने उत्तर दिलं की बाबा ओल्ड एज म्हणजेच काय, तर ज्या वेळेला माणसाचं वय होतं त्यावेळेला त्याला लक्षात राहत नाही, तो वयोवृद्ध व्हायला लागतो, त्याची स्मरणिका कमी होते म्हणजेच त्याच्या डोक्यामधून ब्रेन निघून जातो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बिरबलाने दिलं. पुढचं बघा, नेक्स्ट क्वेश्चन वॉज फेन डज शेम लिव्ह युअर आईज. बघा दुसरा प्रश्न काय होता, फेन डज शेम, शेम म्हणजेच लाज, लिव्ह म्हणजे जाते, युअर आईज केव्हा तुमच्या डोळ्यामधून शरम जाते, लाज जाते. दुसरा प्रश्न बघा, बिरबल सेड दॅट, आणि त्या प्रश्नावर बिरबल म्हणाला की फेन यू डू समथिंग रॉंग. बघा जेव्हा तुम्ही काहीतरी, समथिंग म्हणजे काहीतरी, जेव्हा तुम्ही काहीतरी रॉंग करताय, चुकीचं करताय, तेव्हा तुमच्या डोळ्यामधून शरम, लाज निघून जाते. असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बिरबलाने अचूक दिलं. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन, फेंडज ब्रेवरी लिव्हन. बघा फेंडज केव्हा एखाद्या व्यक्तीचं शौर्य, ब्रेवरी म्हणजे शौर्य, निघून जातं. बिरबल सजेस्टेड दॅट वेन वी आर अफ्रेड ऑफ समथिंग. मग त्यावर बिरबलाने सजेस्ट केलं, सुचवलं. काय सुचवलं? फेन जेव्हा वी आर अफ्रेड ऑफ समथिंग, अफ्रेड म्हणजे भीती, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती असते तेव्हा आपल्या मनामधलं किंवा आपल्यातलं शौर्य निघून जातं. पुढचा बघा आता, लास्ट क्वेश्चन वॉज फेन डज पॉवर लिव्स आवर बॉडी. आणि शेवटचा प्रश्न बघा, फेन डज पॉवर लिव्स आवर बॉडी. बघा पॉवर, सामर्थ्य, शक्ती आपल्या शरीरातून केव्हा निघून जाते, शेवटचा प्रश्न. देन बिरबल सजेस्टेड दॅट हॅपन्स इन ओल्ड एज. केव्हा जाते? ज्या वेळेला आपण वयोवृद्ध होतो त्यावेळेला आपल्या शरीरातून पॉवर, सामर्थ्य निघून जातं. बघा फेन जेव्हा वी आर अनेबल टू डू आवर ओन केअर्स. बघा वी आर अनएबल टू, एबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम असणे, अनेबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी असक्षम असते. मग जेव्हा आपण असक्षम होतो, बघा कोर्स म्हणजेच काय, तर आपले दैनंदिन कामं करण्यासाठी जेव्हा आपण असक्षम होतो तेव्हा आपल्या शरीरातलं सामर्थ्य, शक्ती निघून जाते. बघा पुढे, प्रिस्ट अंडरस्टूड दॅट. अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँडचं वेटू झालं अंडरस्टूड. मग प्रिस्टला समजलं की, दॅट म्हणजे काय, की ही हॅज लॉस्ट म्हणजेच तो हरलेला आहे. लूजचं वित्री येतं लॉस्ट. ओके, तो हरलेला आहे. देअरफॉर म्हणून ही गेव ऑल हिज बँगल्स टू अकबर अँड लेफ्ट. म्हणून बघा तो त्याच्या सर्व बँगल किंवा सोन्याच्या कडा कुणाला देतो? अकबर बादशाला देतो. आणि लेफ्ट, लिव्हचं विटू झालं लेफ्ट म्हणजे निघून गेला. ओके, आता मित्रांनो बघा महत्वाचे त्याच्यामध्ये शब्द. प्रिस्टचा अर्थ होतो पुजारी किंवा धर्मगुरू, कोर्टचा अर्थ होतो दरबार, चॅलेंजचा अर्थ होतो आव्हान देणे, थ्रो, थ्रू, थ्रोन हे तिन्ही रूप आहेत. थ्रोचा अर्थ होतो फेकणे. एक स्ट्रक्चर होतं ही विल क्वेश्चन, येथे सिंपल फ्युचरची रचना येते. बघा सब्जेक्ट येतो ही, सूत्रानुसार येते ही नुसार विल येतं, आणि येथे क्वेश्चन हा आपला फर्ब आहे आणि ऑब्जेक्ट नाही याच्यामध्ये. ओके, सिंपल फ्युचरच्या फॉर्मॅटमध्ये बसला आहे, म्हणजेच अशी घटना भविष्यकाळामध्ये घडेल, म्हणजे ही विल क्वेश्चन, तो प्रश्न विचारेल. पुढे बघा, नोबलमनचा अर्थ होतो उच्चपदस्थ. ही हॅज कलेक्टेड हे स्ट्रक्चर होतं. याचा फॉर्म्युला येतो मित्रांनो, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. बघा
सब्जेक्ट झाला ही हा सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅव हॅज पैकी हॅज घेतलं आणि कलेक्टचं कलेक्टेड झालं हा V3 झाला आणि ऑब्जेक्टचा पार्ट याच्यामध्ये नाहीये. तर मित्रांनो हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अशी घटना पूर्ण झालेली आहे बघा, नुकतीच पूर्ण झालेली. ही हॅज कलेक्टेड, त्याने गोळा केलेल्या आहेत. पुढे बघा, अकबर विल हॅव टू ऑफर हिम. बघा अकबराला त्याला ऑफर करावी लागेल. मित्रांनो तुम्हाला सांगितलं हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू केव्हा वापरतात. बघा आता सब्जेक्ट प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू केव्हा वापरतात. एखादी गोष्ट त्याला करावी लागते प्रेझेंटमध्ये तर हॅव टू हॅज टू वापरायचं. हा स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करावी लागते तर सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट करावी लागेल तर सब्जेक्ट प्लस विल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सर्वांना समोर V1 येतात. मित्रांनो कधी कधी एररमध्ये तुम्हाला याच्यानंतर जर V2 किंवा V3 आला तर समजायचं याच वाक्यात एरर आहे. ओके बघा इथं अकबरला त्याला ऑफर करावी लागेल. ओके, समनचा अर्थ होतो बघा बोलावणे किंवा एखाद्याला आदेश देणे. हा समन हा रूट शब्द येतो, ईडी लागलाय त्याचा म्हणजे V2 V3 झालं. टू फेस म्हणजे एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे. बघा इथे चॅलेंजला सामोरे जाणं. लिव्हचा अर्थ होतोय जाणे. शेम म्हणजे लाज किंवा शरम वाटणे. ब्रेवरीचा अर्थ होतोय शौर्य. सजेस्टेड म्हणजे सुचवणे. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. कोर्स म्हणजेच काय तर दैनंदिन कामे असं त्याला म्हणूया. तर मित्रांनो ही होती आजच्या स्टोरीमधील महत्त्वाचे वर्ड, महत्त्वाचे स्टोरीमधले महत्त्वाचे ग्रामरचे स्ट्रक्चर. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.